वैजापूर शिवर बंगला या ठिकाणी किन्नर जास्तीचे पैसे मागता म्हणून पोलिसांकडून भरबाजारात किन्नरांना मारहाण करण्यात आली. मारहाण करतेवेळेस किन्नरांनी सांगितले की आम्ही होळी या सणाची मागणी करत असतो, त्यामुळे आम्ही 10, 20, 50पर्यंत मागणी करत असतो, आम्ही काही जास्तीचे पैसे घेत नाही, असंही या किन्नरांनी पोलिसांना सांगितले. पण ते न ऐकता 5 ते 6 पोलिसांनी येऊन किन्नरांना बेदम मारहाण केली. किन्नर होते खूपच नांदगाववाले. आम्ही आले शुरबंगल्याची दुकानं मागायला होळीचा. आम्ही दरवर्षी होळीचा मागता आम्ही आलते मागायला. आम्ही आले सोनार गल्ली मागत होते. आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये उभे होते. हे शुरबंगल्याचे पोलीसवाले आले तिथं. आमच्या सोबत ना काय गलती होती पण नाही आमची, ना काही चुकी होती ना काय होता. आम्हाला यांनी आमच्यासोबत बोलले पण नाही, तसेच लाठीचार्ज केली आमच्यावर. लाठीचार्ज केले ना, याचे केस धरले, याला वडून वडून मारला दुकानातून, याच्या नाकातून रक्त काढला, याच्यावर लाठीने मारला आणि याला पण खाली पाडून मारला. आणि मी वाचवायला गेली तर मला मारला त्यांनी धरून. आणि आमची कंप्लेंट पण घेत नाही, आम्हाला न्याय देत नाहीये. आम्हाला असं त्यांनी पोलीस स्टेशन, आता किती वाजले, सकाळचे 3 वाजेचे आम्ही इथं आलेले, आम्हाला अजूनपर्यंत न्याय नाही भेटला. आम्हाला त्यांनी ना गलतीवर हाताने मारून घेतला. आम्हाला तर काय चुकी होती काय नाही, आम्हाला दम दाट्या देत आहे. तुम्ही जर कंप्लेंट केले, औरंगाबादला गेले तर तुमचा बाजार बंद होईल, तुमचं हे बंद होईल. तर का आम्हाला इज्जत नाही आहे का? आम्हाला न्याय नाही भेटू शकत? आम्ही इन्सान नाही आहे का? आम्ही किन्नर, ते म्हणता आम्हाला तुम्ही किन्नर, माझा काय होऊ शकत नाही, काय होणार नाही. तर काय आम्हाला न्याय भेटू शकत नाही का? आम्हाला जीव नाही आहे का? आम्ही नाही येऊ शकत का? आम्हाला कोणी जॉबला लावत नाही, आम्हाला कोणी नोकरी देत नाही, आम्हाला कोणी चांगली निगाणी बघू शकत नाही. आम्हाला सगळं वाईट नजराने बघता, आमच्यासोबत वाईट नजर टाकता आमच्यासोबत. आम्हाला हे पोलीसवाल्यांनी 10-15 पोलीसवाले आले, लेडीज पोलीस पण नव्हती, सगळे माणसं होते. आमचे केस धरून आम्हाला शुरबंगल्याच्या बाजारमध्ये मारला. ना काय गलतीवर राहतानी आम्हाला मारला. आणि आम्हाला न्याय भेटत नाही इथं. आम्ही न्याय मागतो, ते म्हणतं जे होतं करून घ्या, जे होतं करून घ्या, वरती जा म्हणे. काय होणार आहे? फक्त काय होणार आहे? काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जास्तीचे पैसे मागता, आम्ही जास्त काय नाही मागितला, आम्ही फक्त वर्षाचं मागितलं. काय आम्ही 500-200च मागताय, आम्ही काय जास्ती मागत नाही. ती रक्कम खूप आहे असं लोकांचं म्हणणं आहे. एवढं लोकांचं म्हणणं तर आम्हाला सबूत द्या ना. आम्ही वर्षात एकदा मागतो, होळी दिवाळी एवढंच मागतो, बाकीचं आम्ही काही जास्त मागत नाही. जास्त मागत असेल तर विचारू शकता तुम्ही. तुमच्याकडे काय सबूत असेल का आम्ही असं 10,000 15,000 मागताय, तो तुम्ही सबूत द्या आणि आमच्यावर गुन्हा दाखल करा. जर ना काही सबूत है तुम्हारे पास और कुछ नहीं, तुमने ऐसी बेफालतू में लाठी चार्ज करे, मेरे किन्नरों को मारे, इसके नाक में से खून निकले तक मारे, और पूरी पब्लिक को बोले तुमने की तुम्ही आमच्या सोबत सबूत करा म्हणे, त्यांना गावाच्या बाहेर काढता, मग आम्हाला जॉब द्या. आम्हाला दमदाटी पण केली असं म्हणणं काही. आम्ही लोकांनी केली. आम्ही 5 लोक होते आणि यांचे 10-15 पोलीसवाले होते. आम्ही काय दमदाटी करणार आहे? दर हप्त्याला काही ठेवले, हे होळीला नाही देणार, दिवाळीला नाही देणार, हे असे तुम्ही नाचवतात. अरे तुम्ही म्हणताय का जॉब करा, तर मग आम्ही तुमच्या पैसे येतात, तुम्ही जॉबला लावून द्या आम्हाला. आम्ही नाही मागणार, नाही खाणार आम्ही, तुम्ही जॉबला लावून द्या. आता एक काम करा, तुमच्या जॉबचे याच्यामधून आम्हाला थोडासा खर्च द्या, आम्ही ते खर्च घेऊन घरी राहील. तुम्ही जॉब करताय ना, ते खर्च अर्धा आम्हाला द्या. तुम्हाला 1 लाख भेटत असेल तर तुम्ही 50,000 रुपये आम्हाला द्या. काहून आमच्या घरी पण म्हातारे इजडे बुड्ढे लोक आहे आमचे, आम्हाला त्यांना पण पाहून चालावं लागतं. आम्हाला जॉब करण्याची पण संधी द्या. आम्हाला स्वतःचं आम्हाला पण वाटतं की आम्ही आमच्या पायावर उभं राहायचं. आणि आम्ही जो आम्हाला आहे ना, जगरुनी आम्हाला उभं पण नाही राहून देते ना, काहीच करून देते ना. आम्हाला तुम्ही जाऊन पण नाही देते ना, जॉब करून देते ना, भीक सुद्धा मागून देत नाही. भीक मागायला गेले तर तिकडं पण तुम्ही आम्हाला बदनामी करता की आम्ही जास्त मागतो. तिकडे आम्ही 500 रुपये मागितले, तिकडे तुम्ही 5,000 म्हणता. करायचं काय? पोट भरायचं कसं आम्ही लोकांनी? आम्ही बुड्ढे लोकांना पोसायचं कसं? आम्ही जॉबला गेलो तर लहान लहान लेकरं आहे बोलतो आमची. तू किन्नरचे, तू हिजडाचे, असं बोलून आम्हाला हाकलून देतं जातं. तर आम्ही काय करावं एवढं सांगा आम्हाला. बस आम्हाला न्याय मिळायला पाहिजे बस.